आज महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्याचं मतदान पार पडलं. या 5व्या टप्प्यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांचा देखील समावेश होता. दिवसभर मतदान पार पडलं, मात्र सायंकाळी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ठाकरे गटाच्या एका बूथ एजंटचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. उष्माघातामुळे हा मृत्यू झाल्याचं कळतं. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गट नेते अरविंद सावंतजी आहेत. सावंतजी, काय नेमका प्रकार घडलेला आहे सांगाल? मला वाटतं माझ्यापेक्षा अधिक सुनील शिंदेनं त्यातली माहिती आहे, कारण मीही फिरत होतो आणि वरळी विधानसभेतल्या एका बूथवर आमचा मनोहर नलगे हा आमचा शिवसैनिक तिथं बूथवर पोलिंग एजंट म्हणून होता. आणि त्या पोलिंग एजंटच्या संदर्भात त्याचं कर्तृत्व हे सांगतील, फक्त घटना मी सांगतो की त्या ठिकाणी तो दिवसभर पोलिंग एजंट, त्याचं वैशिष्ट्य एक अतिशय निष्ठावंत शिवसैनिक. आणि संध्याकाळी जेव्हा मतदान संपता आपल्याला सील करताना सह्या लागतात, तेव्हा तो मला वाटतं नैसर्गिक त्याला कॉल आला, म्हणजे त्यासाठी तो गेला. आणि नंतर हे बंद करताना अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की या शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही नाही आहे. मग त्या सहीसाठी त्याला शोधायला लागले. मग त्यांच्या कुठल्या तरी एका उपस्थित मुलानं सही फोन केला, घरी आलेत का, तर घरी नाही. मग शोधाशोध केली असता मुतारीमध्ये तो टॉयलेटमध्ये तिथे पडलेला आढळला आणि त्यात अनकॉन्शियस होता, बेशुद्ध अवस्थेत. त्याला इथं आणलं आणि KEM हॉस्पिटलने त्याला मृत घोषित केलं. सगळी इतकी घाणेरडी व्यवस्था माझ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत इतकी गैरव्यवस्था कधीच पाहिली नाही. तितकी व्यवस्था यावेळेला इलेक्शन कमिशननी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांचे पण हाल झाले. सकाळी 10 वाजता तिथल्या एका कर्मचाऱ्याला सुद्धा नायर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. म्हणजे असे काही वर्ग की ज्याच्यामध्ये घुसमट होईल. पंखे नाहीत, मंद दिवे आहेत, व्हेंटिलेशन नाही, बाहेर लोकांना उभं राहायचं तर तिथं पंखा नाही, ते उन्हातानात उभे आहेत. असं सगळं प्यायला पाणी नाही, इतकी वाईट अवस्था आज त्या ठिकाणी होती. आणि त्या गैरव्यवस्थेचा हा बळी आहे असं माझं मत आहे. कारण या अधिक काही अधिकारीसुद्धा, त्या कर्मचारीसुद्धा अशा प्रकारे घुसमट होऊन त्यांना त्रास झालेला आहे. आणि म्हणून अतिशय दुःखद अंतःकरणानं एका निष्ठावंत शिवसैनिकाचा असा अंत व्हावा हे अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. त्याबद्दल बोलताना मला जेव्हा सुनील शिंदेनी काही सांगितलं, मला असं वाटतं की त्यांच्याचकडनं आपण विचारून घ्यावं की अधिक. शिंदेजी, काय सांगाल? नेमकं त्यांचं नाव काय होतं, वय काय होतं, काय सांगाल त्यांच्याबद्दल? मनोहर नलगे नावाचा आमचा हा एक ज्येष्ठ शिवसैनिक, साधारणतः 61-62 वर्षाचा असेल. संपूर्ण कुटुंबीय शिवसेना, एक लक्षात ठेवा. त्यांचे 3 भाऊ होतो, हे पूर्ण कुटुंब हे शिवसेना. बरं, यांना निस्वार्थी शिवसेना. यांनी कधी आमच्याकडून पदाची अपेक्षा केली नाही, कुठल्या काही लाभाची अपेक्षा केली नाही. ज्या वेळेला इलेक्शन त्या वेळेला पहिल्यांदा येऊन सांगायचं की माझा बूथ कोणता, कोणत्या बूथला मला पोलिंग एजंट जायचं आहे, उमेदवारांच्या पदयात्रेमध्ये सामील होणार, स्वतःहून लोकांच्या घरोघरी जाणार, असं एक निष्ठावान सगळ्यांना आवडणारा आमचा हा कार्यकर्ता होता. आणि जसं आता भाई म्हणाले, ही वस्तुस्थिती आहे. आम्हीसुद्धा इतके इलेक्शन आम्ही पाहिलेले आहेत, परंतु ह्या इलेक्शनला ज्या गैरव्यवस्था होती, म्हणजे महानगरपालिकेचे शाळांचे वर्ग तुम्ही घेतलात, परंतु त्या वर्गामध्ये 2-2 पार्टिशन, खराब कुठले तरी कपडे लावून, त्या ठिकाणी पंख्याची व्यवस्था नाही, तोडक्या मोडक्या खुर्च्या, पाण्याची व्यवस्था नाही. हे आमचं सोडा, मतदारांकडे तर दुर्लक्ष होतं, परंतु आतमध्ये काम करणारा स्टाफ देखील हा सगळ्या गैर व्यवस्थेला वैतागलेला होता. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या कामावर होत होता. म्हणजे आज जर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असत्या, आतली जर चांगले असतं, तर त्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता दाखवली असते आणि अजून 10 ते 15% मतदान या मुंबईकरांचं झालं असतं. म्हणजे ह्या गैरव्यवस्थेमुळे तुम्ही मतदारांनाही त्यांच्या कर्तव्यापासून वंचित ठेवलात. एक आमचा हकनाक बळी ह्या गैरव्यवस्थेमुळे गेला. जसं भाईंनी सांगितलं की सकाळी कर्मचारीसुद्धा आज लोअर परळच्या गणपतराव कदम मार्गाच्या सेंटरवरती 4 ते 5 वरिष्ठ नागरिक बाहेर येऊन, काही लोकांना वॉमिट झालं, काही लोकांना चक्कर आली. कारण बसण्याची व्यवस्था नाही, उभं राहता येत नाही, नेट सफोकेशन नाही. अशा तऱ्हेची गैरव्यवस्था ही पहिल्यांदा आम्ही इतक्या वर्षात पाहिलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये प्रशस्त जागा आहेत निवडणुका घ्यायला, परंतु अशा तऱ्हेने का घेतल्या हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि यांच्या गैरव्यवस्थेमुळे आमचा एक चांगला कार्यकर्ता गेला, याचं तर आम्हाला फार मोठं दुःख आहे. सावंतजी, काय सांगाल? असं वाटतं खरं तर, कारण हा
प्रत्येक बूथवर दर 10 मिनिटांनी फोन यायचा, सर इधर वोटिंग बहुत स्लो हो रही है, आओ ना जरा. गेलो 5-10 मिनटं. मी थोडी स्वतः व्यक्तिशा या राणीबागेच्या समोर शाळा आहे बघा महापालिकेची, मला वाटतं 28 बूथ होते तिथे. इतके हाल की विचारू नका. बाप रे, प्रचंड रांग. राणीच्या बागेत प्रवेशाला लागते ना तशी रांग त्या शाळेच्या मागे जवळजवळ अर्धा किलोमीटर लाईन लागली होती बाहेर. ती पण मी सांगितलं ना की ते आतमध्ये मरतील घुसमुटून, एवढी गर्दी भयानक झाली आतमध्ये. तिथल्या बिचाऱ्या त्या स्थानिक पोलीस अधिकारी होत्या परवानचे, त्यांनी मग इनिशिएटिव्ह घेतलं. थोडा वेळ झालं पुन्हा 55. आणि ही जी काही गैरव्यवस्थित ती त्यांची जबाबदारी नव्हती. जबाबदारी इलेक्शन कमिशनच्या निवडणूक प्रक्रियेतल्या ज्या कोणी अधिकारी त्यांची होती ती जबाबदारी. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पण हाल केले हो. म्हणजे मला कधी आश्चर्य वाटायला लागलं की लोकांनी इतक्या तळपत्या उन्हात रस्त्यात उभं राहून मतदान करावं अशी अपेक्षा होती का? आणि खास करून जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे असं अंदाज यायला लागला. म्हणजे जसं आता सुनील शिंदेने सांगितलं किंवा आशिष चेंबूरकर कळवत होते, भाई इथं आपल्याला मजबूत मतदान आहे. तिथं एकेका उमेदवाराला म्हणजे एक मतदार आपलं ओळखपत्र घेऊन यायला कुठलंही चालतं नाही. आधार कार्ड आणण्याचं नाही, आधार कार्ड नको, तुमचं इलेक्शनचं कार्ड घेऊन या, नाही तर जा परत. कशाला परत येईल तो? मग त्याच्यावर वाद घालण्यात 10 मिनटं घालवायची, म्हणजे बाकीची माणसं अजून लटकली खाली. हे असं डेलिबरेट चाललेलं दिसलं आम्हाला. आणि म्हणून त्याच्या टक्केवारीवरचा परिणाम दिसतो आहे. हे जे कृत्य आहे ते इतकं निषेधार्ह आहे. एका बाजूला तुम्ही आयकॉनला सांगता दुनियेचे सगळ्या मतदान करा मतदान करा, आणि त्याला मतदानापासून कसा प्रतिबंध करता येईल त्याची व्यवस्था तुम्ही व्यवस्थित करता. त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा माणूस आहे तोही मग चिडचिडलेला होता अक्षरशः. म्हणून हे जे काही घडलं आहे त्याचा हा निश्चितपणे बळी आहे. याला सरकार जबाबदार आहे, याला इलेक्शन कमिशनची सगळे निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत. दादागिरी होती चक्क, तेही दादागिरी करत होते अधिकारी. कुठलंही तरी कारण घेऊन मुद्दाम ढकलाढुकली करण्याचा प्रयत्न चाललेला होता. मी स्वतः 9 वाजता इथं कळायचो की पोलीस स्टेशन समोरच्या बूथवर गेलो असताना समोर छप्पर नाही आणि जेमतेम 10 बाय 12 फुटाचे गाळे, त्या गाड्यात त्यांना बसवलं, खिडक्या बंद, एक पंखा, भिजून चिंब होते. मी लिहिलं त्याच्यावर, सकाळी 9 वाजता तुमचे कर्मचारी घामाघूम होऊन भिजून चिंब आहेत आणि बाहेर आमचा मतदार उन्हातानात तापतोय. ही गैरव्यवस्था आहे. मी त्या एका अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी म्हणाले तो कॉन्ट्रॅक्टर पळाला म्हणे मंडप घालणारा. कोण जबाबदार याला? आणि म्हणून याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. याला सरकार जबाबदार आहे याच्या मृत्यूला, असं आमचं त्या बाबतीचं ठाम मत आहे. आपल्यासोबत होते अरविंद सावंत आणि सुनील शिंदे. यांनी म्हटलेलं आहे की मनोहर नलगे नावाचे हे ज्येष्ठ शिवसैनिक होते. उष्माघातामुळे तसेच इलेक्शन कमिशनच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांचा हा बळी गेला असून याला सर्वस्वी सरकार आणि इलेक्शन कमिशन जबाबदार आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.